स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती आईने चुलीवरती असं गरम पाणी ठेवलं होतं करण्यासाठी, आंघोळीसाठी. आणि मग सगळ्यांनी आंघोळ्या केल्या आणि नाश्ता केला. आणि ते खारे आणि टोस्ट आम्ही खाल्लं होतं घरामध्ये. आणि आई सकाळी लवकरच उठून ना रानात गेली होती, कारण का दुपारचं भरपूर ऊन लागतं आणि थोडाफार भुईमुग राहिला होता, तेवढा आज काढून घ्यायचा होता, कारण का दुसऱ्या दिवशी पुन्हा चंदनगरला जायचं होतं. तर मी त्या राहिलेला भुईमुग ना पप्पा आणि आई दोघंजणं काढत होते आणि आम्ही आता चहा घेऊन निघालो. आणि ओल्या भुईमुगाच्या शेंगांना छान लागतात बरं का चवीला. बांधेवरती रामफळाचं झाड आहे आणि छानपैकी असे रामफळ येतात बरं का. आणि छान अशी सावली देखील होती. आणि वरती वरती सुकलेली देखील आहेत आणि आता फुल देखील लागायला लागलेलं आहे. फुलं पण लागलीत आहे ना पप्पा आता याला. हे काय इथलं चहा घ्या. मोगऱ्याची फुलं पहा, मस्तपैकी अशी मोगऱ्याची फुलं उमललेली आहेत. खाली पण कळ्या आहेत आणि बांधावरतीच झाडे. आणि ट्रॅक्टर चालू आहे, काकरणी चालू आहे, कारण का इथे ऊस लावायचा आता त्यांना. तर मस्तपैकी अशा मिठातल्या शेंगा ह्या उकडल्या आहेत हे पहा. आणि खायला एकदम भारी लागतात बरं का. आणि रात्री उकडून ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे छानपैकी अशा मुरल्या गेल्यात त्याच्यामुळे चवीला खूप छान लागतात. तर इथे ना 4-5 दिवस आधी पप्पांनी पाणी दिलेलं होतं भुईमुगाला. तर त्याच्यानंतर ना भुईमुग काढायला सुरुवात केली होती, त्याच्यामुळे एकदम हलकं जात होतं. आणि हे ना रान मुरमाडा असल्यामुळे अजिबात माती पण लागत नव्हती शेंगांना. अतिशय पांढऱ्या शुभ्र अशा शेंगा निघत होत्या. आणि मग थोडासा भुईमुग आहे ना घराच्या पुढे चिंचेचं आंब्याचं झाड होतं तिथे म्हणजे काढून ठेवला होता, तो काढून घेतला. आणि मग नंतर जसं सोयीने नाही सावली येईल तसं म्हणजे काढून तिथे शेंगा म्हणजे काढत होते ते. आणि शेंगा झोडताना न झोडताना पिरकाळून अशा काढत होते. छान छान शेंगा आहेत या भुईमुगाच्या शेंगा खायला. गुलाबी शेंगा आहेत ना या. मग कोणती जात? वेस्टर्न 55. वेस्टर्न 55 जात आहे. आणि मस्तपैकी शेंगा लागलेल्या आहेत, भरीव झालेले आहेत. आणि आता भुईमुग काढला सुरुवात केलेली आहे, म्हणजे झालाच आहे जवळजवळ काढून. हे पहा मस्तपैकी सगळा असा काढून ठेवलाय आणि आता सावलीमध्ये काढायचं काम चाललंय. आणि विहिरीचे ना ताजं ताजं असं कळशी भरून आणलेली होती. तर आईला म्हटलं चल सरबत करूया आपण. तर गोजरीला म्हटलं की जा घरातून ना, आणि अगदी घर जवळच आहे बरं का, आणि घराच्या लागूनच शेती आहे. तर मग गोजरीने साखर आणि थोडंसं मीठ घेऊन आली. आणि पाणी तर विहिरीचंच आणलेलं होतं. आणि विहिरीचं पाणी ना खूप छान असं गोडसर पाणी लागतं बरं का, आणि एकदम थंड. आणि मग झाडाचे ताजे ताजे लिंबू काढून आणले आणि मस्त ना शेतातच सरबत बनवला बघा. आणि दुपारच्या भर उन्हामध्ये असं थोडंसं सरबत असलं की नाही का आपल्याला देखील बरं वाटतं नाही का. आणि इथे ते काम चालू होतं, त्याच्यामुळे तर आणखी बरं वाटत होतं सरबत प्यायला. तर मग इथे सरबत करून घेतला आणि मस्त सरबत झालेला होता बरं का. आई सरबत प्यायला जाऊ द्या, येईल नवीन नवीन क्वालिटी कळतात एकदा लावली. पावसाळ्यात येईल पुढच्या वर्षी. तर सगळा भुईमुग इथे काढून झालेला होता आणि उन्हामध्ये शेंगा सुकायला ठेवल्या. आणि आईने छानपैकी ना अशी हुलक्याची शिंगोळी बनवली होती. तर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि ना ताजं ताजं असं कैरीचं लोणचं देखील होतं. तर आई म्हटली पोटभर जेवण होतं नाही का शिंगोळ्या केल्या की. तर मग सगळ्यांनी इथे जेवण केलं. बघ हा आता पाऊस अजून पडणार आहे, पण वातावरण किती थंड झाले लगेचच्या लगेच. अजून काळे काळे ढग तशीच, संध्याकाळी येईल पाऊस. शेंगा चांगल्या अशा झाकून ठेवल्यात आता.